वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त असे पालकाचे कुरकुरीत वडे बनवून दाखवणार आहे। तर इथे बघा भरपूर सारा पालक मी इथे निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे 1 वाटी ते सव्वा वाटी एवढे पोहे देखील मी भिजवून घेतलेले होते। तर छान असे पोहे मऊसूत इथे भिजलेले आहेत। तर त्यानंतर इथे मी लांब लांब असा कापून कांदा घेतलेला आहे, लसण अद्रकचं जाडसर वाटण घेतलंय, 1 वाटी एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे हळद, तिखट, मसाला आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं। त्यानंतर इथे बघा मी जिरे, चाट मसाला, आमचूर पावडर, मिरे पावडर, तीळ घेतलेले आहेत, धने पावडर आणि इथे ओवा घेतलेला आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे। तर सर्वात आधी मी इथे भिजवलेले पोहे या पालकामध्ये टाकून घेणार आहे। तर पोहे चांगले भिजलेले आहेत। तुम्ही लगेच धुवून तसे देखील पोहे यामध्ये टाकून घेऊ शकता किंवा 1-5 मिनिटं त्याला भिजवून मग नंतर वापरले तरी देखील चालतील। त्यानंतर इथे लांब लांब असा कांदा मी जवळजवळ 2 कांदे इथे चिरून घेतलेले आहेत आणि त्याची छान पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये लसण अद्रक पेस्ट 2 चमचे मी इथे टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी हे सगळे कोरडे मसाले टाकून घेणार आहे। तर आधी धने पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, त्यानंतर चाट मसाला, काळी मिरी पावडर हे सगळं इथे टाकणार आहे, ज्यामुळे की आपल्या वड्यांची चव एकदम छान चटपटीत अशी लागणार आहे। आणि हे सर्व चवीपुरते तिखट, मीठ, मसाला, हळद हे सगळं टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटीभर डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व कोरडे ओले सर्व जिन्नस आपल्याला एकत्र एकजीव करायचे आहेत आणि छान असं कुस्करून याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे, ज्यामुळे की आपले वडे छान आतून सॉफ्ट आणि वरतून क्रंची कुरकुरीत तयार होतील। तर हे थोडंसं मोहन टाकल्यामुळे मस्त असे हे वडे आपले खुसखुशीत देखील होणार आहेत। तर इथे बघा मी कसं कुस्करून हे सर्व मिक्स करून घेणार आहे। याच पद्धतीने हे सर्व कालून घ्यायचं आहे, ज्यामुळे की पोहे चांगले भिजलेले असे व्यवस्थित स्मॅश होतात आणि चांगले कालवले देखील जातात आणि बाइंडिंग देखील पोह्यांमुळे छान येतं। तर सर्व पोहे, डाळीचं पीठ, पालक, कांदा एकजीव करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला कालवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत छान बाइंड होत नाही तोपर्यंत हे कुस्करून आपल्याला कालवायचं आहे। आणि नंतर इथे बघा बाइंड झाल्यानंतर हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे छान चपट्या आकारामध्ये वडे थापून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हे वडे एक एक करून थापून घेणार आहोत। हाताला तेल लावल्यामुळे हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते हाताला चिटकत नाही, त्यामुळे आपण थोडंसं तेल हाताला लावूनच मग वडे हे थापून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने असे हे पालकाचे छान वडे करून बघायचे असतील तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जरा देखील आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने मी सर्व मिश्रणाचे वडे तयार करून घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकतात की इतके माझे वडे तेवढ्या मिश्रणामध्ये तयार झालेले आहेत आणि हे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल देखील तापत ठेवलेलं आहे। तर तेल चांगलं कडकडीत आपल्याला तापवायचं आहे आणि गॅस हाय फ्लेमवर असतानाच हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत। तर जेव्हा आपण हे वडे सोडतो त्यावेळेस चांगला फुल गॅस ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर आपल्याला हे वडे तळायचे आहेत आणि खालून वडे चांगले सेट झाल्यानंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत। तर खालच्या बाजूने देखील चांगले तांबूस रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे थोड्या वेळ हाय फ्लेमवरच ठेवायचे आहेत आणि मग नंतर मीडियम फ्लेमवर पुढे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, जोपर्यंत आपले वडे छान क्रिस्पी कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत। तर मीडियम फ्लेमवर तळायचं याच्यासाठी की आतून ते कच्चे राहू नयेत, चांगले आतून बाहेरून व्यवस्थित तळले जावेत। त्यामुळे सुरुवातीला हाय फ्लेमवर आणि नंतर मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही कलर बघू शकतात की किती छान असा कलर आलेला आहे। तर अशाच पद्धतीने अजून 2 मिनिटं मी हे वडे तेलामध्ये राहू देणार आहे, म्हणजे अजून छान वरतून कुरकुरीत ते वडे होतील। तर इथे आपले वडे अशा पद्धतीने आपण तळून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने तुम्ही मेथी वापरून देखील असे कुरकुरीत वडे बनवू शकतात किंवा मग तुम्हाला पालक आणि मेथी एकत्र वापरायचे असतील तर असे दोन्ही एकत्र करून देखील हे वडे तुम्ही बनवू शकतात। तर इथे तुम्ही बघू शकतात माझे वडे इथे छान कुरकुरीत तळून झालेले आहेत। तर ह्याच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे हे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत। तुम्ही संध्याकाळच्या वेळेस देखील हे छोट्या भुकेसाठी करू शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा करू शकतात। कोणी पाहुणे आले तरी तुम्ही त्यांना अशा पद्धतीने छान खमंग वडे करून खाऊ घालू शकतात। तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा। इथे मी मस्त हे दह्यासोबत खाणार आहे। जर तुम्हाला केचप किंवा शेजवान चटणी याच्यासोबत खायची असतील तर त्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकतात किंवा शेंगदाण्याची दह्यातली कालवलेली चटणी याच्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। तर नक्कीच माझ्या पद्धतीने हे वडे तुम्ही ट्राय करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करून सांगा आणि याआधी जर तुम्ही हे वडे असे बनवलेले असतील तर ते देखील माझ्यासोबत तुम्ही शेअर करा। नक्की बनवून बघा ही रेसिपी, खा प्या मजा करा। थँक्यू।